जनसेवा ज्यांच्या रक्तात आहे, लोकहित ज्यांच्या स्वभावात आहे, धडाडी कर्तव्य दक्षता ज्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, अख्ख्या महाराष्ट्रानं ज्यांची निर्णय क्षमता अनुभवली, असे महाराष्ट्राचे अर्थ व नियोजन आणि वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणजे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व. नामदार सुधीर मुनगंटीवार एखाद्या सुसाट धावणाऱ्या गाडीप्रमाणे यांनी आपला 2 वर्षांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ गाजवला. नव्या योजना, नवे उपक्रम, विकसनशील राज्यासाठी अनेक निर्णय आणि त्यासाठी आवश्यक असलेली अंमलबजावणी हे वैशिष्ट्य ठरते. केवळ घोषणा न करता काम पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणे ही सुधीर भाऊंच्या कामाची विशेषता. अफाट जनसंपर्काचे धनी असलेले नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी 2 वर्षाच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला भरघोस दिलेच, शिवाय अख्ख्या महाराष्ट्रासाठीही अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आदर्श उभा केला. धडाडी आणि कार्यक्षमतेची ही परंपरा सुधीर भाऊंनी अनेक वर्षांपासून जोपासली आहे. छात्र संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून घडलेलं त्यांचं व्यक्तिमत्व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून फुलत गेलं. 1999 मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तेव्हाच त्यांच्यातील दमदार नेतृत्वाची झलक संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळाली. त्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षवाढीसाठी केलेलं कार्य सर्वश्रुत आहे. थोडके निर्णय घेऊन थांबतील ते सुधीर भाऊ कसले. विकास कामांचा अश्वमेध आता कुठे तर वेगानं धावू लागला होता. त्याला रोखणे कुणालाच शक्य नाही. सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा करताना पुढील कित्येक वर्षांचं नियोजनही त्यांनी अजेंड्यावर ठेवलं होतं. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आज संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब ठरत आहे. शहरे वाढत गेली, विकास होत गेला, पण वृक्षांची छाया नसेल तर जीवनातील भौतिक हिरवळ कुठल्या कामाची हे सुधीर भाऊंनी जाणलं. आणि म्हणूनच हरित क्रांतीचा वेध घेणाऱ्या महाराष्ट्राला हिरवाईचा शालू परिधान करण्यासाठी 1 जुलै 2016 रोजी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला. वृक्षाच्छादन सध्याच्या 20% 30% वाढविण्याकरता हरित महाराष्ट्र हा महत्वाकांक्षी कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक 1 जुलै 2016 रोजी कृषी दिन व वनमहोत्सवाचे औचित्य साधून एकाच दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेकडो, हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येनं लोक यात सहभागी झाले. कित्येक पर्यावरण प्रेमी संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेतला. 2 कोटी 81 लक्ष रोपांची लागवड एकाच दिवशी झाली. मुख्यमंत्री महोदय, आज आपण गिनीज रेकॉर्ड बुक मधले 7 रेकॉर्ड तोडतोय. पण जेव्हा मला हे सांगण्यात आलं की यासाठी 2 कोटी रुपये फी भरावी लागते, मी विभागाला सांगितलं 1 रुपया भरायचा नाही, कारण आपल्याला आजचा रेकॉर्ड जर केला तर पुढे आपणच तोडणार आहोत. त्यासाठी 1 रुपया खर्च करू नका, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे यावर्षी 2 कोटी, पुढच्या वर्षी 3 कोटी, 2018 1 जुलै आम्ही 10 कोटी आणि 1 जुलै 2019 25 कोटी आणि 27,000 ग्रामपंचायत मध्ये 12 कोटी. महाराष्ट्राचा यंदाचा कृषी दिन ऐतिहासिक ठरला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारलेला हा विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही नोंदवला. एवढंच नव्हे तर भारताचे प्रधानमंत्री नामदार नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून त्याचं कौतुक केलं आणि संपूर्ण देशापुढे एक आदर्श उदाहरण मांडलं. मुझे बताया गया कि महाराष्ट्र सरकार ने 1 जुलाई को पूरे राज्य में करीब 2.25 करोड़ पौधे लगाए और अगले साल उन्होंने 3 करोड़ पौधे लगाने का संकल्प किया है. सरकार ने एक जन आंदोलन खड़ा कर दिया. वाघांसाठी जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आज जगात आपलं नाव लौकिक करत आहे. वाघ हा निसर्ग चक्राच्या समूहातील एक मुख्य घटक मानला जातो. तृणभक्ष प्राण्यांवर तो आपली शिकार करून निसर्ग चक्राचा समतोल राखण्यास मदत करतो आणि म्हणूनच निसर्ग चक्रात वन आणि वन्य प्राण्यांचं महत्त्व जनसामान्यांना कळावं याकरिता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या कामाची सूत्र हाती घेतली आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णयही तातडीनं घेतले. 195 देश आणि 6 स्वयंघोषित देश, 201 देशामध्ये हा एकच नागपूर शहर असं आहे ज्याच्या 300 किलोमीटरच्या रेडियस मध्ये 352 वाघ आहे. 352. 13 व्याघ्र प्रकल्प
महाराष्ट्राचे 5, मध्य प्रदेशचे 4, छत्तीसगडचे 3 आणि तेलंगणाचा कावलचा 1. आणि एवढंच नव्हे, इतकं उत्तम टायगर कॉरिडॉर असणारं जर कोणतं क्षेत्र असेल तर हे नागपूर आहे. विदर्भ आणि नागपूरचा आसपासचा प्रदेश हा वाघांचा प्रदेश आहे, हा पराक्रमाचा प्रदेश आहे. यामध्ये कुठेही शंका असण्याचं कारण नाही. वाघाच्या किंवा वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी किंवा त्या दरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबांसाठी 5 लाखाची आर्थिक मदत वाढवून ती 8 लाखांवर केली. वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान त्याकरिता आर्थिक मदत 18,000 ते 25,000 पर्यंत केली. राज्यातील काही अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्पाची मंजुरीही मिळवून दिली. वन्य प्राण्यांना केवळ पर्यटनाचं साधन न समजता त्यांच्याबद्दल आस्था बाळगणाऱ्या नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत बनविलं. विदर्भात मेळघाट, ताडोबा अंधारी, पेंच, नागझिरा आणि बोर हे व्याघ्र प्रकल्प असून मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड असे अनेक व्याघ्र प्रकल्प विदर्भाच्या जवळपास असल्यानं विदर्भातील नागपूर हे ठिकाण टायगर कॅपिटल म्हणून घोषित केलं. टायगर कॅपिटल सिटीमध्ये जागतिक व्याघ्र दिन आयोजित करून वन आणि वन्यजीवांबद्दलची माहिती पटवून दिली आणि सोबतच वन व्यवस्थापन समित्यांना जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय पुरस्काराद्वारे सन्मानितही केलं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांसाठी दिलेली दाद महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आज ज्या प्रकाराने हा कार्यक्रम झालेला आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेने आणि त्यांच्या विभागाने प्रतिसाद दिलेला आहे, यातून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण वाघांचं संरक्षण करण्यामध्ये 100% यशस्वी होऊ, एवढा चांगला संदेश सुधीर भाऊंनी या कार्यक्रमाने महाराष्ट्राला दिलेला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसारखं प्रत्येक लहान घटनेची इव्हेंट कशी बनवायची आणि ती लोकोपयोगी आणि प्रभावी कशी करायची याचे जे व्हिजन जे आहे ती नरेंद्र भाईंसारखीच सुधीर मुनगंटीवार यांची पण आहे, याची मला जाणीव आहे. यावेळी वन खात्यात केलेल्या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्र्यांची प्रशंसा केली. आपले वनमंत्री श्री सुधीर भाऊ यांचे मनपूर्वक अभिनंदन करीन की जे वन खातं महत्त्वाचं नेहमीच होतं, पण सरकारमध्ये त्याला महत्त्व मिळत नव्हतं. समाजाला त्याचं महत्त्व समजायचं, पण सरकार मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. आज त्या खात्याचा संपूर्ण कारभार हा सुधीर भाऊंनी सांभाळल्यानंतर त्या खात्याला आवश्यक तेवढं पूर्ण महत्त्व हे त्यांनी प्राप्त करून दिलं आणि हे खातंच महाराष्ट्राचं भाग्य बदलू शकतं, अशा प्रकारचं कार्य आज या खात्याच्या माध्यमातून त्यांनी करून दाखवलं. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात 3 वर्षापूर्वी पुन्हा एकदा कमळ फुलले आणि सुधीर भाऊंनी महाराष्ट्राच्या मंत्रिपदासोबतच चंद्रपूरचं पालकत्वही स्वीकारलं. कर्तव्यनिष्ठा कशाला म्हणतात याचा आदर्श त्यांनी पहिल्याच वर्षी उभा केला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचललेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारूबंदीसारखा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि लाखो संसारांमध्ये नवचैतन्य आणलं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या चंद्रभागा नदीच्या शुद्धीकरण व सौंदर्यीकरणासाठी नमामि चंद्रभागा स्वच्छता अभियानाची संकल्पना मांडली. आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या चरणावर लीन होत लाखो वारकऱ्यांच्या मनात सामाजिक समतेचा आध्यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा महाराष्ट्राच्या निखळ निरागस श्रद्धेचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतूट नाते आहे. चंद्रभागेच्या पावित्र्याचे आणि निर्मलतेचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन नमामि चंद्रभागा अभियान शासन व लोकसहभागातून राबविण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानाअंतर्गत चंद्रभागा नदी सन 2022 पर्यंत निर्मल, पवित्र व प्रदूषण मुक्त करून तिचे संवर्धन करण्यात येणार आहे. यासाठी सन 2016-17 मध्ये 20 कोटी रुपये इतका नियतव्यय प्रस्तावित आहे. आणि नमामि चंद्रभागा परिषदेचं गठन करून भाविकांसाठी एक अनमोल उपहार दिला.
दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. सायबर क्राईम लॅब सारखे अनोखे आणि सामाजिक उपक्रम चंद्रपुरात राबवून त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्याच राज्यभर जेव्हा सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर लॅब उभारल्या जात आहे तेव्हा याचं पायोनियर ते चंद्रपूर राहिलं आहे. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी विचार लोकांपर्यंत पोहोचावे याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक योजना आणि उपक्रम राबविले. या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक निर्णय केले. 100 कोटी रुपये 1 मे 1960 नंतर पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये नगर परिषदा महानगरपालिकेला विशेष निधी म्हणून प्राप्त झाला. या जिल्ह्यामध्ये नियोजन भवनाच्या इमारतीचं काम त्याला मान्यता दिली. मूळला प्रशासकीय भवनाच्या इमारतीला आपण मान्यता घेतली. या जिल्ह्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये रस्ते तयार व्हावे यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, मूळ, चंद्रपूर इथं विशेष वन उद्यान करण्याचा आपण संकल्प केला. चंद्रपूर शहरामध्ये APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने 15 ऑगस्ट 2015ला भूमिपूजन केलं. 50,000 लहान मुलांच्या आवडीची वृक्ष आपण लावतोय. मग आंबे असेल, सीताफळ असेल, पेरू असेल, कवठ असेल, चिंच असेल, मुलांना आवडणाऱ्या झाडांची संख्या 50,000. सुंदर एक आपण तिथं गार्डन उभं करतोय. स्वर्गीय उत्तमराव पाटील वन उद्यान आपण उभं करतोय. या जिल्ह्यामध्ये रस्ते उत्तम व्हावे याचा प्रयत्न करत असताना 3 विषयावर आपण निर्णय केला की या जिल्ह्याचा विकास हा सिंचन, शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून व्हावा. ज्यामध्ये भारत सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित दिव्यांग व्यक्तींकरिता जिल्हास्तरीय शिबिर, गोरगरीब आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ताडोबाची सहल आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण चंद्रपूर जिल्हा स्वच्छ आणि हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार केला. समाजातील गोरगरीब दिव्यांगांना जिथं उपचारासाठी मोठ्या आणि महागड्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या करणे शक्य नसते अशा लोकांसाठी केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम सहाय्यक उत्पादन केंद्र एलिस्को तसेच भारत सरकारच्या माध्यमातून या दिव्यांग व्यक्तींना निशुल्क मदत व संयंत्रांचं वितरण करण्याच्या दृष्टीनं विशेष तपासणी शिबिराचं आयोजन केलं. नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांना आशेची एक किरणच दाखविली. परंतु सुधीर मुनगंटीवार इथेच थांबले नाहीत. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत शालेय विद्यार्थ्यांसाठी वन आणि वन्य प्राण्यांबाबतची जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीनं चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आणि गोरगरीब 6,000 शालेय विद्यार्थ्यांसाठी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निशुल्क शैक्षणिक सहल घडवून आणण्याचा संकल्प चला आपल्या ताडोबाला या उपक्रमामार्फत केला. पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती दिवस आणि गांधी दिवस यांचं औचित्य साधत 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत देशभरात स्वच्छता मोहीम अभियानास वेग देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नामदार नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं. मात्र त्यापुढेही अख्खा चंद्रपूर जिल्हा हागणदारी मुक्त होईपर्यंत जिल्ह्यात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम सुरूच ठेवण्याचा संकल्प सोडलाय नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी. हा जिल्हा इतरांसाठी आदर्श व्हावा अशा पद्धतीने संदेश देण्याचा आज 2 ऑक्टोबर हा आपल्यासाठी संकल्प दिवस आहे. सगळा संकल्प घेऊ, सगळा प्रतिज्ञा घेऊ. 26 जानेवारी 2018 हे आमचं लक्ष आहे या जिल्ह्याला स्वच्छता अभियानात हागणदारी मुक्त करणे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध योजनांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या लोकसहभागातून स्वच्छतेविषयी जनजागृती करत स्वच्छ सुंदर चंद्रपूर जिल्हा अल्पावधीतच साकारण्याचा जणू विडाच उचलला आहे. घराघरात शौचालय बांधून गावांना संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासाठी त्यांनी धडपड चालविली आहे. चंद्रपूर शहरातील सिमेंटचे गुळगुळीत रस्ते आणि विशाल रेल्वे उड्डाणपूल हा कोणत्याही शहरासाठी आदर्शच ठरेल. सुधीर भाऊ यांच्या अथक प्रयत्नानं घोटी येथे अगरबत्ती निर्माण प्रशिक्षण प्रकल्प साकारण्यात येत आहे.
जेणेकरून स्थानिकांच्या रोजगाराचे प्रश्न तर सुटतीलच आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी येईल. पोंभुर्णा इथं रोजगार निर्मिती, रस्ते विकास, जलनियोजन अशी अनेक विकास कामं स्थानिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाद्वारे चंद्रपूर इथं 364 पोलीस निवासस्थानांचं भूमिपूजन करून पोलिसांच्या निवासाचे प्रश्न सोडविले. मूल शहरातील मुख्य सिमेंट रस्ते, अंतर्गत रस्ते, उपजिल्हा रुग्णालयात पेयजल व्यवस्था, इको पार्क, कन्नमवार स्मारक यांसारख्या योजनांना आकार देताना नवा आदर्श निर्माण केला आहे सुधीर भाऊंनी. बल्लारपूर शहरातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन समस्यांचं निवारण करण्यासाठी SDO कार्यालय, गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी स्मार्ट पोलीस स्टेशन, बसस्थानक प्रशस्त करण्यासाठी नूतनीकरण, स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृह, क्रीडापटूंसाठी स्टेडियम, ग्रामीण रुग्णालयाचं सुसज्जीकरण, स्विमिंग पूल, सुव्यवस्था राखण्यासाठी ठिकठिकाणी CCTV कॅमेरे लावून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुधीर भाऊंनी आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली. सुधीर भाऊ यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील 27 गावांना आदर्श गाव बनविण्याचा संकल्प केला. त्यासाठी त्या गावाच्या सरपंच व ग्रामसेवक यांचा महाराष्ट्रातील आदर्श गावांचा अभ्यास दौराही घडवून आणला. सुधीर भाऊ यांच्या कल्पकतेतून चंद्रपूर इथं वन अकॅडमी सुरू करण्यात येत आहे, जेणेकरून वनांचं संरक्षणही होईल आणि रोजगार निर्मितीला वाव मिळेल. या व्यतिरिक्त वन विभागाच्या विविध सेवांबाबत माहिती देणाऱ्या तसेच मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या 1926 हॅलो फॉरेस्ट आणि महाराष्ट्र हरित सेना वेबसाईटचं लोकार्पणही करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा संपूर्ण सर्वांगीण विकास साधत असताना मूलभूत गरजांवरही सुधीर मुनगंटीवार यांनी आपली वेगळीच छाप सोडली. मूल, बल्लारशा, पोंभुर्णा यांसारख्या तालुक्यांसाठी शासनामार्फत कोट्यावधीचा निधी खेचून आणला आणि विकास कामांचा धडाका सुरू केला. गावांना शहरांशी जोडणारे आणि शहरांतर्गत सिमेंटच्या रस्त्यांचं बांधकाम, पाण्याची पाईपलाईन, ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारती, वाचनालय अशी अनेक कामं त्यांनी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात करून दाखवली. दांडगा जनसंपर्क, मतदारसंघाची खडानखडा माहिती, झपाटलेली कार्यमग्नता या अंगीभूत गुणांच्या आधारे नामदार सुधीर मुनगंटीवार आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. आमदार जनतेच्या दारी या संकल्पनेनुसार फिरते जनसंपर्क कार्यालय जनतेच्या दारोदारी नेणारा सुधीर भाऊंचा उपक्रम लक्षणीय ठरला होता. हे बल्लारपूरचे नागरिक आजही विसरलेले नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनांमधील आरोप प्रत्यारोपांच्या फैरींना आपल्या स्टाईलमध्ये विधायकांना सामोरे जाणारे सुधीर मुनगंटीवार सर्वांना परिचित आहेत. एखादा निर्णय जाहीर केला की त्याचा प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे हा नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा स्थायी स्वभाव. पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती, पुण्याच्या भिडेवाड्यात सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याचा निर्णय ही त्यांच्या निर्णय क्षमतेची काही उदाहरणं म्हणता येतील. जिल्ह्याची प्रगती साधणं आणि त्यायोगे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं याचाच विचार सुधीर भाऊ सतत करत असतात. या दिशेनं विचार करत सुधीर भाऊंनी बांबूच्या कलाकृतींना, बांबूच्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि बांबूच्या कलाकृती साकारणाऱ्या कलावंतांना रोजगाराची सुसंधी लाभावी म्हणून टाटा ट्रस्ट आणि वन विभाग यांच्यात बांबू प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार केला. दिनांक 5 जानेवारी 2017 रोजी विशाल जनसमुदायाच्या साक्षीनं हा करार करण्यात आला. मैं सर्वप्रथम रतन टाटा जी को धन्यवाद देता हूं कि आप चंद्रपुर में आए. टाटा ट्रस्ट के माध्यम से जो आपने हमें मदद की, टेक्निकल नॉलेज की, मुझे विश्वास है कि ये देश का नहीं तो
तो आशिया का सबसे अच्छा केंद्र बनेगा, जिसके माध्यम से हम लोगों को रोजगार दे सकेंगे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताचे नवे विकसित रूप तयार करण्याची संकल्पना जाहीर केली आहे. त्या कल्पनेचं प्रतिबिंब या सामंजस्य कराराच्या निमित्तानं चंद्रपुरात पाहायला मिळालं. बांबू हस्तकलेला जनसामान्यांचा आधार मिळावा आणि टाटा ट्रस्टच्या मदतीनं स्थानिक कलावंतांचा विकास साधण्याची सुधीर भाऊंची संकल्पना निश्चितच अभिनंदनीय आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच आपल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कर्तृत्वाची चमक दाखविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत विकास कामांचा धडाका त्यांनी लावला. सामान्य कार्यकर्ता ते मंत्री या आजवरच्या जीवन प्रवासात नामदार सुधीर मुनगंटीवार किंचितही बदललेले नाहीत. तोच मनमिळावू स्वभाव, तेच लोकांमध्ये मिसळणं, तीच धडाडी आणि तेच सरळ साधं वागणं, सारं काही सामान्य आणि म्हणूनच सुधीर भाऊ आज उभ्या महाराष्ट्रात असामान्य. व्यक्तिमत्व असामान्य, नेता सर्वमान्य, सुधीर भाऊ मुनगंटीवार.